हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? ठीक असाल? ठीक राहा. खूप पाऊस चालू आहे 3-4 दिवसापासून नागपूरमध्ये. आमच्याकडे पण नागपूरमध्ये खूपच पाऊस आहे. आणि प्रांजू, रुही, मला बरं पण नाही आहे, कारण सगळ्यांनाच पाण्यामुळं होऊ शकते. लॅट्रिनचा प्रॉब्लेम चालू आहे. आत्ताच रुही आणि प्रांजू दवाखान्यात गेली आहे. 2-3 दिवसापासून औषध चालू आहे, पण आराम नाही आहे त्यांना दोघींना पण. पावसामुळं होऊ शकते, पाण्यामुळं. सगळ्यांनी गरम पाणी करून प्या, कारण आता हा वातावरणामध्ये सांगता येत नाही आहे. डायरियाचे वगैरे केसेस चालू आहे. आमच्याकडे सगळेच आम्ही पीत आहो. आत्ता आधी नाही प्यायचं, पण आता 2-3 दिवसापासून पीत आहो. डॉक्टरांनी म्हटलं की गरम पाणी प्या सगळेच जण, कारण होऊ शकते पाण्यामुळं पण हे जहा त्रास होऊन राहिला असेलच. चला, आत्ता आम्ही डीमार्टमध्ये आलेलो आहोत. पार्किंग आहे हे. आम्ही इथे फर्स्ट टाईम आलेली आहे डीमार्टमध्ये, कारण काही घ्यायचे असते तर प्रांजू आणि स्वप्नील येते. आज मी फर्स्ट टाईम आलेली आहे इथे. गेट आहे आळवा वाटमध्ये. आता मला इथे सगळंच मिळते डीमार्टमध्ये. खाण्याच्या वस्तू समोर ठेवलेल्या राहतात, कारण लोकांना माहीत आहे की खायचं सामान आधीच घेतात म्हणून. ते सगळ्याच वस्तू मिळतात, प्लॅस्टिक आणि सगळं सामान आहे इथे. टोस्टरचा साचा, पुरे स्टडी बेअर वगैरे आहे इथे, मुलांचे खेळायचे वगैरे बॉल्स वगैरे आहे. फर्स्ट गेली होती डीमार्टला. खोबऱ्याच्या तेलाची बॉटल, फ्रुटी, बेरी मसाला आणलेला आहे, पाव, ब्रेड आणलेली आहे. डीमार्ट पाहायसाठी गेली होती, काही सामान घेऊन यावं म्हणून हे आणलेलं आहे. आला ना, बोलत आहे ना तुझ्यासोबत. आरू दादा, श्रीवदादा बोलत आहे. विचार बरं मामाजीला, श्रीवदादा कुठे गेला म्हणा. श्रीवदादा कुठे? फ्रेंड्स, मगाशी मी गॅस कंपनीमध्ये गेली होती इंडियनच्या, कारण आमचं इंडियनचं कनेक्शन आहे. तिथे KYC करायची होती. KYC केली आज. मगाशीच जाऊन स्वप्नील आणि मी गेली आणि KYC करून आलो. तिथूनच थोडंसं जवळ डीमार्ट होतं, कारण मी डीमार्टमध्ये कधीच नाही गेली. कारण जे पण आणायचं किराणा काही जे सामान आणतात तर प्रांजू आणि स्वप्नील जाते. मी पाहिलं पण नव्हतं, आज फर्स्ट टाईम गेली. छान आहे, सगळं सामान मिळतात तिथे. हे घ्याव की ते घ्यावं असं वाटते. चला, आता 7:30 वाजले. माझा स्वयंपाक झालेला आहे. मसाल्याचे वांगे, वरण, पोळ्या, भात वगैरे बनवलं आहे. आत्ताच माझा स्वयंपाक झालेला आहे. रुही पहा खेळत आहे. रुही बघ, रुही खेळत आहे आमची, दाखव. आत्ताच स्वयंपाक झाला आहे माझा. चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.